सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण समाज सुधारक यांच्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघू. ते पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राहतील. तरी सर्वांना विनंती करेल, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते. बॅच कोर्सेस: पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती. हा आहे आपला महाराष्ट्र. प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा. चला तर टेस्टला सुरू करू. टेस्ट मित्रांनो 100 मार्काची राहणार आणि समाज सुधारक यांच्यावरील आधारित राहणार. यशवंतराव चव्हाणचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते? यशवंतराव चव्हाणचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते? 5 सेकंड राहणार मित्रांनो, पटपट सांगा. कोणते आहेत? कृष्णाकांत. यशवंतराव चव्हाणचे आत्मचरित्र कोणते आहेत? कृष्णाकांत. 17 सप्टेंबर 1948ला यांच्या प्रयत्नाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्या. 17 सप्टेंबर 1948. कोणाच्या याच्यात मित्रांनो? स्वामी दयानंद तीर्थ. वासुदेव बळवंत फडके यांनी जनतेत ऐक्य व समानता निर्माण करण्यासाठी या सभेची स्थापना केली. वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्य समानता निर्माण करण्यासाठी कोणत्या सभेची स्थापना केली? कोणत्या सभेची स्थापना केली मित्रांनो? ऐक्यवर्धिनी सभा. विदर्भाचे लोकनायक कोणाला म्हणतात? विदर्भाचे लोकनायक कोणाला म्हणतात? 5 सेकंड आहेत मित्रांनो, पटपट सांगा. विदर्भाचे लोकनायक कोणाला म्हणतात? बापूजी अन्ने यांना. बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली? बॉम्बे मिल अँड हँड्स कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली मित्रांनो? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. बॉम्बे मिल हँड्स. डॉक्टर ढोडो केशव कर्वे हे कशाशी संबंधित आहे? डॉक्टर ढोंडो केशव कर्वे हे कशाशी संबंधित आहेत? कशाशी आहेत मित्रांनो? महिला विद्यापीठ व शिक्षण. महिला विद्यापीठ व शिक्षण. 1887चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1887चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला मित्रांनो? विदा सावरकर यांनी 1887चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? सगळ्यांना माहीत आहे. कोणत्या नावाने ओळखतात? चाचा. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची हत्या कोणी केली? पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची हत्या कोणी केली? कोणी केली मित्रांनो? दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी. ऑप्शन क्रमांक 4. प्रकाश वाटा व राममित्र हे लेखन खालीलपैकी कोणाचे आहे? प्रकाश वाटा व राममित्र हे लेखन कोणाचे आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहेत हे मित्रांनो. 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला या सगळ्या क्वेश्चन म्हणून विचारतील. म्हणून हे नोट्स काढून तुम्ही लिहून ठेवा. प्रकाश वाटा हे राममित्र कोणाचे आहेत? प्रकाश आमटेचे. खालीलपैकी कोणते लेखन देशपांडे यांचे नाही? नाही म्हटलं तुम्हाला. कोणते लेखन देशपांडे यांचे नाही? कोणते नाही मित्रांनो? अरे संसार संसार हे पी.उ. देशपांडेचे नाही आहे. केशव सीताराम ठाकरे यांना या नावाने ओळखले जाते. केशव सीताराम ठाकरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रबोधनकार ठाकरे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कोण? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक कोण? कोण आहेत मित्रांनो? नरेंद्र दाभोळकर. नरेंद्र दाभोळकरांची या तारखेला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुम्हाला ती तारीख सांगायचं आहे ज्या तारखेला नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कोणत्या तारखेला? कोणती तारीख आहे मित्रांनो? 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संसदेत मराठी भाषण करणारे पहिले खासदार कोण? संसदेत मराठी भाषण करणारे पहिले खासदार कोण? कोण आहेत मित्रांनो? क्रांतिसिंह नाना पाटील. ऑप्शन क्रमांक 4. आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणते मासिक काढले नाही? नाही म्हटला. आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणते मासिक काढले नाही? कोणते नाही काढले? न्यू इंडिया. आचार्य अत्रेंनी दिग्दर्शिका केलेल्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते? चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते. कोणते आहेत? श्यामची आई. नवयुग वाचनमाला व अरुण वाचनमाला कोणी लिहिल्या? नवयुग वाचनमाला व अरुण वाचनमाला कोणी लिहिल्या? कोणी लिहिल्या मित्रांनो? आचार्य अत्रे यांनी नवयुग व वाचनमाला हे लिहिल्या. माझे गाव माझे तीर्थ हे लेखन कोणाचे आहे? माझे गाव व माझे तीर्थ हे लेखन कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? अण्णा हजारे. अण्णा हजारे कुठे राहतात? राणीगंज सिद्धी इथे. अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला? सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार. कोणता कादंबरी होता तो? सांगा पटापट मित्रांनो. कोणता होता? फकीरा. ऑप्शन क्रमांक 1. लाल बावटा पथकाची स्थापना यांनी केली? लाल बावटा ह्या पथकाची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? अण्णाभाऊ साठे यांनी लाल बावटा ह्या पथकाची स्थापना केली. पुण्याजवळ ममता बालसदनाची स्थापना कोणी केली? पुण्याजवळ ममता बालसदनाची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? सिंधुताई सपकाळ यांनी. ममता बालसदनाची स्थापना सिंधुताई सपकाळ यांनी केली. सिंधुताई सपकाळ यांना या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने? याचा आन्सर राहणार यापैकी नाही, कारण की सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या नावाने ओळखले जातो? तर अनाथाची आई म्हणून ओळखली जातो. सिंधुताई सपकाळ अनाथाची आई. शिवाजी कोण होता हे लेखन कोणाचे आहे? शिवाजी कोण होता हे लेखन कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? गोविंद पानसरे यांचे लेखन आहे. शिवाजी कोण होता हे लेखन कोणाचे आहे? गोविंद पानसरे. काळ हे वृत्तपत्र यांनी सुरू केले? काळ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कोणी सुरू केले मित्रांनो? पटापट सांगा, 5 सेकंड आहेत. कोणी सुरू केले? शिवराम महादेव परांजपे यांनी काळ हे वृत्तपत्र सुरू केले. शिव थरगड कोणत्या संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? शिव थरगड हे कोणाशी संबंधित आहे?
कोणाशी आहे मित्रांनो? संत रामदास. ऑप्शन क्रमांक 1. साने गुरुजी यांचा जन्म या गावी झाला. कोणत्या गावी झाला साने गुरुजी यांचा जन्म? कोणत्या गावी झाला मित्रांनो? पालघर या ठिकाणी साने गुरुजी यांचा जन्म झाला, पालघरमध्ये. विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? कोणत्या जिल्ह्यात झाला मित्रांनो? रायगड या ठिकाणी विनोबा भावे यांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? कशाचा निर्णय? धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? कुठे केला मित्रांनो? येवला ह्या ठिकाणी. धर्मांतराचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे जाहीर केला? येवला ह्या ठिकाणी. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? कोण आहेत मित्रांनो? कर्वे. कुटुंब नियोजनाचा समाजसुधारक कोण आहे? कर्वे. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन हा संस्था कोणी काढली? स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी काढली? कोणी काढली मित्रांनो? पंडिता रमाबाई. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? पटपट सांगा मित्रांनो, 100 क्वेश्चन आहेत आणखी. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले मित्रांनो? विदा सावरकर यांनी. पतितपावन मंदिर विदा सावरकर. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी पुणे ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली? कोणती संस्था स्थापन केली मित्रांनो? स्त्री विचारवती. सरस्वतीबाई जोशी स्त्री विचारवती ही संस्था स्थापन केली. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्य केले? बहिणाबाई जोशी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्य केले? कोणत्या बोलीभाषेत केले मित्रांनो? अहिराणी. ऑप्शन क्रमांक 3. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. कोणी? नारायण लोखंडे. समाजसुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात यांनी फडकविला. कोणी फडकविला? समाजसुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात कोणी फडकवला? कोणी फडकवला मित्रांनो? राजश्री शाहू महाराज यांनी. कोल्हापुरात पताका चळवळीची समाजसुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात राजश्री शाहू महाराज यांनी फडकविला. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? 5 सेकंड आहेत मित्रांनो, पटपट सांगा. बोर होता का तुम्ही? पोलीस भरती जवळ येत आहे, अभ्यासाला सुरुवात करा तुम्ही. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होतं मित्रांनो? मुरलीधर देवदास आमटे हे बाबा आमटेचे पूर्ण नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? कोणत्या संताशी? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? कोणत्या संताशी संबंधित आहे? संत गोरोबा काका. तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? संत गोरोबा काका.
पवनार येथील परमधाम आश्रम द्वारे स्थापित केला गेला. कोणाच्या द्वारे स्थापित करण्यात गेला? पवनार येथील परमधाम आश्रम. कोणाच्या याच्यात? आचार्य विनोबा भावे यांच्या कार्यकाळात स्थापित केला गेला. आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे स्थापित केला गेला. महाराष्ट्रातील वर्धाजवळ सेवाग्राम हे आश्रम कोणी स्थापन केला? वर्ध्याजवळ सेवाग्राम हे आश्रम कोणी स्थापन केला? कोणी स्थापन केला मित्रांनो? महात्मा गांधी यांनी. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर आनंदीबाई जोशी हे भारतातल्या पहिल्या डॉक्टर आहेत. डॉक्टर आनंदीबाई जोशीवरील या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. कशाचा? आनंदी गोपाळचा. रामकृष्ण भांडारकर हे कशाचे अभ्यासक होते? रामकृष्ण भांडारकर हे कशाचे अभ्यासक होते? कशाचे होते मित्रांनो? पुरातत्वशास्त्र. रामकृष्ण भांडारकर. मॉन्टेसरी संघाची स्थापना यांनी केली. मॉन्टेसरी संघाची स्थापना कोणी केली? मॉन्टेसरी संघाची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? सावित्रीबाई फुले यांनी. अभय बंग हे कोणत्या कार्याशी सहभागी आहेत? अभय बंग हे कोणत्या कार्याशी सहभागी आहेत? कोणत्या कार्याशी मित्रांनो? वैद्यकीय सेवा. अभय बंग हे कोणत्या कार्याशी संबंधित आहे? वैद्यकीय सेवाशी. अभय बंग यांचे लेखन खालीलपैकी कोणते? अभय बंग यांचे लेखन खालीलपैकी कोणते? कोणते आहेत मित्रांनो? माझा साक्षात्कारी हृदयरोग. भारतातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? भारतातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? कोण आहे मित्रांनो? सावित्रीबाई फुले. ऑप्शन क्रमांक 1. कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? कोणाला? मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी केव्हा देण्यात आली? केव्हा देण्यात आली मित्रांनो? 1895 मध्ये. खालीलपैकी लोकहितवादींना कोणते ग्रंथ लिहिले? अगोदर तर हे लक्षात ठेवा, लोकहितवादी कोण आहेत? गोपाळ हरी देशमुख. यांनी कोणता ग्रंथ लिहिला? यापैकी सर्व. लक्ष्मीध्यान पण लिहिला, जातीभेद देखील आणि कलियुग देखील. कोणी? लोकहितवादी. लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरीला. खालीलपैकी धन्वंतरी म्हणून कोणास ओळखतात? धन्वंतरी म्हणून कोणास ओळखतात? कोणास ओळखतात मित्रांनो? भाऊ दाजी लाडला. भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या रोगावर औषध शोधून काढले? भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या रोगावर औषध शोधून काढले? कोणत्या रोगावर? कुष्ठरोग. ऑप्शन क्रमांक 4.
धूमकेतू व ज्ञानदर्शक मधुक सामाजिक विषयावर कोणत्या समाज सुधारणे लेखन केले? धूमकेतू व ज्ञानदर्शक कोणत्या समाज सुधारणे लेखन केले? कोणी केले मित्रांनो? भाऊ महाजन यांनी. धूमकेतू व ज्ञानदर्शन. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख हे प्रत्युत्तर दिले? प्रत्युत्तर. कोणत्या? वर्तमान दीपिका. कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. कोणत्या वैदिक धर्मावरील टीकेला चोख दिला? तर वर्तमान दीपिका. धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? कोणत्या दिवशी झाला मित्रांनो? 11 एप्रिल 1827 मध्ये. कोणाचा जन्म? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात कोणती व्यक्ती शेतकऱ्याने प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे आव्हान मांडले? कोणी मांडले मित्रांनो? महात्मा फुले. केव्हा? सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवीच्या कार्यक्रमात. महात्मा फुलेच्या मृत्यूनंतर त्याच्या महान कार्याचा वारसा कोणी चालवला? संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो IMP करून ठेवा. महात्मा फुलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा कोणी चालवला? कोणी चालवला? सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुलेचा मृत्यू कोणत्या रोगाच्या बाधेमुळे झाला? सावित्रीबाईंचा मृत्यू कोणत्या रोगाच्या बाधेमुळे झाला? कशामुळे झाला? प्लेग. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरी सुरू केल्यानंतर तेथील अनाथ मुलांचे संगोपन कोणी केले? कोणी केले मित्रांनो? सावित्रीबाई फुले यांनी. बालहत्या प्रतिबंधक गृह. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? जगन्नाथ शंकरशेठ यांनी. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? जगन्नाथ शंकरशेठ. मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? कोणास म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकरशेठ यांना. मुंबई इलाख्यात प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने कोणाची नियुक्ती केली? प्राथमिक शाळा तपासणीसाठी कोणाची नियुक्ती केली? कोणाची केली मित्रांनो? बाळशास्त्री जांभेकर यांची. बाळशास्त्री जांभेकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? बाळशास्त्री जांभेकरांनी कोणता ग्रंथ लिहिला? कोणता लिहिला? सारसंग्रह. बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिला.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भिल्लांच्या बंडाची बिमोड केला? कोणत्या समाजसुधारकांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला? कोणी केला मित्रांनो? दादोबा पांडुरंग. दादूभाऊने केला, दादूभाऊनी. दादोबा पांडुरंग यांना त्याच्या कार्याचा पोच म्हणून सरकारने कोणती पदवी दिली? दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा पोच म्हणून सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? कोणाला? दादोबा पांडुरंग यांना. कोणती पदवी दिली? राव बहादूर ही पदवी दिली. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणीय म्हणून कोणास ओळखतात? धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून कोणास ओळखतात? गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक 1. अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिला? अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिला? कोणी लिहिला मित्रांनो? बाबा पदमजी यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिला. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला? कोणी केला मित्रांनो? विष्णू शास्त्री पंडित यांनी. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने आपल्या विचारावरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केला? म्हणजे एका विधवा स्त्री संगे विवाह करून जनतेला ते प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले, म्हणजे जनतेला दाखवलं. कोणी केलं ते? कोणी केलं? विष्णू शास्त्री पंडित यांनी. कोणत्या समाजसुधारकाने स्वदेशीचा प्रचार करून वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार केला? स्वदेशी प्रचार वृत्तपत्राचा स्वातंत्र्याचा पुरस्कार केला? कोणी केला मित्रांनो? सार्वजनिक काका यांनी. भंडारकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? पटपट सांगा मित्रांनो. कोणता ग्रंथ लिहिला भंडारकर यांनी? वैष्णविझम. खालीलपैकी कोणत्या महिलेने बायबलचे मराठी भाषेत रूपांतर केले? कोणत्या महिलेने बायबलचे मराठी भाषेत रूपांतर केले? आहेत की नाही मित्रांनो क्वालिटी क्वेश्चन. कोणत्या महिलेने बायबलचे मराठी भाषेत रूपांतर केले? कोणी केले मित्रांनो? पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठीमध्ये रूपांतर केले. मुक्ती सदन ही संस्था कोणी सुरू केली? मुक्ती सदन ही संस्था कोणी सुरू केली? कोणी सुरू केली मित्रांनो? पंडिता रमाबाई यांनी. मुक्ती सदन ही संस्था कोणी सुरू केली? पंडिता रमाबाई. रानडे हे खालीलपैकी कोणत्या व्यवसायात होते? रानडे हे खालीलपैकी कोणत्या व्यवसायात होते? ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, पटपट सांगायचे आहे. कोणत्या व्यवसायात होते? न्यायाधीश.
आर्य समाजाची महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी शाखा होती? आर्य समाजाची महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी शाखा होती? कोणत्या ठिकाणी होती मित्रांनो? लाहोर या ठिकाणी होती. आर्य समाजाचे प्रमुख केंद्र कोणत्या ठिकाणी होते? आर्य समाजाचे प्रमुख केंद्र कोणत्या ठिकाणी होते? कोणत्या ठिकाणी होते मित्रांनो? लाहोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितो धरणाची प्रेरणा खालीलपैकी कोणाकडून घेतली? दलितो धरणाची प्रेरणा कोणाकडून घेतली? कोणाकडून घेतली मित्रांनो? महात्मा फुले यांच्याकडून. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ यांनी लिहिला. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला मित्रांनो? महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड. आचार्य अत्रे यांनी हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषक सम्राट होते असे कोणास म्हटले जाते? या असे कोणास म्हटले आहे? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ. लोकहितवादीचे नाव असे होते. लोकहितवादीचे नाव काय होते? काय होते मित्रांनो? अगोदरच गेला क्वेश्चन हा. सांगितलं होतं मी ना, लोकहितवादी यांचे नाव काय होते? काय होते? गोपाळ हरी देशमुख. महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांनी मुलीची पहिली शाळा कोठे सुरू केली? सगळ्यांना माहीत आहे हा क्वेश्चन. कुठे? पुणे या ठिकाणी. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ यांनी लिहिला. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? पटापटा सांगा मित्रांनो. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ भंडारकर यांनी लिहिला. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? दादोबा पांडुरंग यांनी. दादाजींनी केली असं म्हणा. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादाजींनी. शतपत्राचे लेखन कोणी केले? शतपत्राचे लेखन कोणी केले? कोणी केले? गोपाळ हरी देशमुख. शतपत्राचे लेखन कोणी केले? गोपाळ हरी देशमुख यांनी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली? कोणती संस्था स्थापन केली मित्रांनो? डिप्रेस क्लासेस मिशन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिकाचे नाव काय? महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षकाचे नाव काय? काय मित्रांनो? सावित्रीबाई फुले. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर. वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? कोणी दिला मित्रांनो? स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. वेदांकडे परत चला.
जोड्या लावा. आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाज सांगा मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले. डिप्रेस क्लासेस मिशन, महर्षी शिंदे यांचा. सामाजिक परिषद, न्याय रानडे यांचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे राईट राहणार. ब क अ इ ड आपण बघून घेऊन. ब क अ इ ड ऑप्शन क्रमांक 2 हे राईट राहणार मित्रांनो. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला मित्रांनो? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. सत्यार्थ प्रकाश. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगाराचे प्रश्न दुःख मांडण्याचा प्रयत्न केला? कामगाराचे प्रश्न दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. कशाचं? दीनबंधू. कामगार चळवळीचे अग्रदूत म्हणून कोणाला ओळखण्यात येते? कामगार चळवळीचे अग्रदूत कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात मित्रांनो? नारायण मेघाजी लोखंडे यांना. कामगार चळवळीचे अग्रदूत कोण? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना कोणत्या साली स्थापन केली? बॉम्बे मिल हँड्स. नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या साली स्थापन केली? बॉम्बे मिल हँड्स कोणत्या साली केली मित्रांनो? 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. देशातील पहिली कामगार संघटना होती. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगाराची पहिली सभा मुंबईतील कोणत्या ठिकाणी घेतली? 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगाराची पहिली सभा मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी घेतली? कोणत्या ठिकाणी? परळ ह्या ठिकाणी. जस्टिस ऑफ पीस या पदवीने खालीलपैकी जस्टिस ऑफ पीस या पदवीने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? जस्टिस ऑफ पीस कोणाला सन्मानित करण्यात आले? नारायण लोखंडे यांना. समाज रचनेची पूर्ण मांडणी करणे हा विचार सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकाने मांडला? पुनर्मांडणी करणारे विचार सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकाने मांडला? कोणी मांडला मित्रांनो? महात्मा फुले यांनी. मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना कोणत्या वर्षात झाली? कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? 1959 मध्ये.
मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1959 मध्ये. कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्रात कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला? कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. कोणी केला मित्रांनो? जगन्नाथ शक्करशेठ यांनी. हा लास्ट क्वेश्चन आपला मित्रांनो. असं आपण टेस्ट घेतली 100 मार्काची समाजसुधारक यांच्यावरील. व्हाईसरॉय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने फंड स्थापन करून कोणत्या महिला समाजसुधारकाने स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली? व्हाईसरॉय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीन नावाने फंड स्थापन करून कोणत्या महिला सुधारकाने स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली? कोणी दिली मित्रांनो? पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो, आजची टेस्ट कशी वाटली हे नक्की कळवा. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.